निसर्गाचा कोप आणि वाढत्या उन्हाच्या चटक्याने एका वाघिणीचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव रत्नापूर येथे घडली आहे. T84 या वाघिणीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असून तिची 3 चिमुकली पिल्लं आता निसर्गाच्या भरोश्यावर पोरकी झाली आहेत. रविवारी दुपारी ही वाघीण आपल्या 3 बछड्यांसह नवरगाव रत्नापूर रोडवरील मक्याच्या शेतात दिसली होती. वाघीण दिसल्याने नागरिकांची मोठी गर्दी जमली, ज्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या गोंधळात घाबरलेली पिल्लं सैरावैरा पळाली आणि आईपासून ताटातूट झाली. वाघीणही सैरभैर झाली. चवताळलेल्या वाघिणीने एका वनरक्षकावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. मात्र या घटनेनंतर काही वेळातच वाघीण शेतातील धान पिकात मृतावस्थेत आढळली. पशुवैद्यकीय पथकाने केलेल्या प्राथमिक तपासणीत वाघिणीचा मृत्यू तीव्र उष्माघात आणि प्रचंड तणावामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर अधिकृत कारण स्पष्ट होईल. मात्र सध्या वाढता पारा वन्यजीवांसाठी जीवघेणा ठरत असल्याचे समोर आले आहे. आईपासून दुरावलेली 3ही बछडी पुन्हा त्याच मक्याच्या शेतात आली व माता येणार या आतुरतेने वाट पाहत आहेत. सदर पिल्ले 10 ते 11 महिन्याचे असून ते शिकार करण्यास परिपक्व नसल्याचे बोलले जात आहे. वनविभागाचे पथक बछड्यांच्या सुरक्षेचे दृष्टीने मक्याच्या शेतशिवारात कोणताही धोका घडू नये रात्रीपासून गस्त घालत पाळत ठेवली आहे. त्यांना पकडण्याऐवजी त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच राहू दिले जाणार आहे, असे वनविभागाचे म्हणणे आहे. आईचे छत्र हरवलेल्या या बछड्यांच्या अस्तित्वासाठी सध्या संपूर्ण वनविभाग प्रयत्नशील असले तरी मातेच्या मृत्यूमुळे दुरावलेल्या व शिकार करण्यास परिपक्व नसलेल्या 3ही वाघिणींच्या बछड्याच्या जीवन जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र दिसून येत आहे.